नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला तर माहीतच आहे माझं यूट्यूब कुक विथ मी चॅनल आहे हर्षलता भटकर नावाने. तर आमच्या इथे यवतमाळमध्ये लोकमत सखी मंचाचा कार्यक्रम आहे. तर तिथे मला आणि मी लोकमत सखी मंचाची सदस्य आहे. हे बघा, तर इथे यवतमाळमध्ये तर इथे छान छान कार्यक्रम होतच राहतात. तर मी त्याची सदस्य पण आहे आणि अशीच मला संधी मिळालेली आहे. माझं चॅनल पण आहे कुक विथ मी. तर मी तिथे आता माझी रेसिपी प्रेझेंट करणार आहे आणि पुढील तिथे भरपूर काही कार्यक्रम आहे आणि छान छान तिथे कार्यक्रम होत असतात. तर अशा पद्धतीने मी तिथे पण सहभाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहे हे मला माहीतच आहे. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता हे पण मला माहीत आहे. तर मी छोटासा माझा सखी मंचाच्या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर मी माझी छोटीशी जे काही असेल रेसिपी तुम्ही बघताच आहे माझ्या रेसिपी. तर छोटीशी रेसिपी मी तिथे सखी मंचाच्या तिथे लोकमत सखी मंचाच्या इथे तर प्रेझेंट करणार आहे. आणि नंबर येवो नाही येवो ते नंतरची गोष्ट आहे. पण मला तिथे संधी मिळाली लोकमत सखी मंचाच्या इथे स्पर्धेमध्ये भाग घेण्याची रेसिपीसाठी खास. तर मी तिथे आवडीने भाग घेतलेला आहे आणि जे काही माझी रेसिपी आहे ते मी तिथे प्रेझेंट करणारच आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं साहित्य माझं घेतलेलं आहे. माझं हे आय कार्ड पण घेतलेलं आहे आणि तिथे आता बघणार आहे आता काय काय कार्यक्रम आहे. तर अशा पद्धतीने मी जात आहे तिथे स्पर्धेला जात आहे यवतमाळ इथे. तर तुमच्या तर शुभेच्छा आहेच माझ्यासोबत. चला मग आता जाऊया. हाय. मी आता मातोश्री दर्डा भवनला इथे आहे आमची स्पर्धा. चला मग आतमध्ये तर या ठिकाणी अशा मंगळागौर स्पर्धा आणि श्रावण क्वीन स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे आणि उपासाचे व्यंजन हे पण स्पर्धा होती. आणि अशा 3 स्पर्धा होते इथे. मी आवाज सगळा म्यूट केलेला आहे आणि फक्त डान्स दिसत आहे. मी पण सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि खूप छान मज्जा आली तिथे. आणि स्पर्धेमध्ये जे काही आपण भाग घेतो ते हरणे किंवा जिंकण्यासाठी नसतो. तर एक आपल्याला मी कुठे आहे तर मी पण शोधायला आपण कुठेतरी जात असतो. मीच माझी कुठेतरी हरवली आहे तर हे मी शोधण्याचा नेहमी आनंद घेत असते आणि प्रयत्न करत असते की आपणच 4 भिंतीमध्ये हरवलं तर नाही ना. तर अशा पद्धतीने ते छान परफॉर्मन्स वगैरे झाले. श्रावण क्वीन खूप सुंदर सुंदर होत्या. सगळ्यांचे जुन्या गाणे, नवीन मंगळागौरचे पारंपरिक सगळे इथे छान कार्यक्रम झाले. लोकमत सखी मंच हा असा आहे की इथे महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो आणि इथे आपल्या मनामध्ये सुप्त गुण लपून राहतात आणि ते आपण कधीच कोणाला सांगत नाही. तर सखी मंच हा असा एक मंच आहे महिलांसाठी, फक्त महिलांसाठी म्हणेल मी, की तुमच्या मनातलं काही असो, तुम्हाला काय येते कलागुण हे इथे आपल्याला सादर करण्याची एक खूप मोठी संधी दिली जाते. आणि हे व्यासपीठ असं आहे की तुम्ही या व्यासपीठातून कुठेही पुढे जाऊ शकता. इथे आता माझे डिश दाखवत आहे तुम्हाला. मी उपासाचे पराठे बनवले होते छान इथे आणि त्यासोबतच लिंबूचं लोणचं आपल्या घरचं आणि ॲपलची कोशिंबीर बनवली होती. इथे मी असं खूप गर्दी होती आणि मला काय जे शूट करता आलं ते मी केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हाच प्रयत्न असतो की तुम्हाला पण ते माझ्या व्हिडिओमधून दिसावं सगळं. आणि मी कुठे जाते स्पर्धेला वगैरे जाते मी असं माझ्यातली मी शोधत असते नेहमी. इथे छान असं सगळ्या सखींनी खूप 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 सुंदर म्हणेल मी माझी डिश त्या मानाने काहीच नव्हती तिथे. खूप सखींनी खूप सुंदर उपासाचे पदार्थ तिथे बनवून आणलेले होते. कुठलीही स्पर्धा असो ही आपण जातो तेव्हा हार जीत हे 2 व्यक्तीमध्ये होत असते. तर आपण फक्त काय पार्टिसिपेट करायचं आणि आनंद घ्यायचा. प्रत्येक कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा आणि एक मुक्त जीवन जगण्याचा मी तरी प्रयत्न करते. अशा पद्धतीने मी छान येथे खूप आनंद घेतलेला आहे. सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे. मला ते असं करून खूप छान वाटतं आणि मी नेहमी अशा कार्यक्रमाला जात असते, सहभाग घेत असते. जिंकणं हारणं हे दुसरी गोष्ट आहे, पण सहभाग घेणे हे फार मोठी गोष्ट आहे. हे बघा सगळ्यांच्या खूप सुंदर इथे डिश होत्या आणि आम्ही छान सजावट वगैरे केली. छान सगळ्या सखींनी खूप छान पदार्थ बनवून आणले होते. खासकर उपासाचेच होते ते सर्व. आणि मी तर ते बघून एकदमच थक्क झाली आणि मी पण छोटासा प्रयत्न केला त्यामध्ये.
असं मी नेहमी स्पर्धेला कुठे कार्यक्रम असला तर नेहमी जाते. हे बघा, तर अशा पद्धतीने आम्ही सर्व सजावट वगैरे केलेली होती. खूप सुंदर सजावट केलेली होती. आणि हा मंचच असा आहे की खास महिलांसाठी मंच आहे. मी पुढे पुढे तुम्हाला जे कार्यक्रम राहतात सखी मंचांचे ते मी व्हिडिओमध्ये टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता गाण्यांचे वगैरे आवाज मी म्यूट केलेले होते तर ते तुम्हाला काही ऐकायला मिळाले नाही. सर्वच आवाज मी म्यूट केलेले आहे. तर अशा पद्धतीने खूप छान सखी, इतक्या सुंदर सुंदर सखी सजून आलेल्या होत्या आणि खूपच म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं. हे बघा, सगळ्यांचं मी छान शूट केलेलं आहे आणि मी पण पार्टिसिपेट केलेलं होतं प्रत्येक याच्यामध्ये. आणि एक आनंद असतो तो आपला, आपण सर्व दुःख जे असते आपल्या मनामध्ये ते आपण विसरून जातो अशा कार्यक्रमामध्ये. तर हा एक मंच आहे खास की आपण इथे आपल्यामध्ये जेही कला असेल, डान्सची असेल, गाण्याची असेल, चारोळीची असेल, कविता असेल, काही व्यंजनाची असेल, रांगोळीची असेल, सगळ्या इथे. ठीक आहे, मग भेटूया नंतर.